पोरो, आपण शेतकऱ्याची मुलं आहे, बरोबर आहे का नाही? आपल्याला सगळ्यात मेन काम जमलं पाहिजे ते म्हणजे आपलं शेत मोजणं, वावर मोजता आलं पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेमध्ये वावर कसं मोजायचं तुम्ही पण पहा. चला बघा, वावर तुमचं कोणत्याही आकाराचं असू द्या, सिस्टमॅटिक पद्धतीनं मोजू. चला पहा एकदा. हे बघा, या पद्धतीनं तुमचं समजा वावर आहे, वावराला 4 बाजू आहे समजा, ठीक आहे? तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, सर्व बाजू फूटमध्ये मोजायच्या. मोजता येईल ना फूटमध्ये? एक फूट मोजल्यापेक्षा आपण काय करू शकतो, 100 फुटाचा टेप तयार करू शकतो, आहे ना, एक दोरी, आणि त्या दोरीनं मोजू शकतो. बघा आपण काय करलं, हे बघा तुमचं पूर्ण शेत आहे. एक साईड घेतली आपण 600 फूट भरली, ही 800 फूट आहे, ही 900 फूट आहे आणि ही 700 फूट आहे. समजले तुम्हाला? ह्या तुमच्या काय झाल्या बाजू. आता काय करायचं माहितीये का, आता हा फॉर्म्युला इथे ऍव्हरेजचा फॉर्म्युला वापरतो. हा रेक्टँगल नाही, स्क्वेअर नाही, कोणताच नाही. इथे एक स्पेशल फॉर्म्युला वापरायचा, दॅट इज ऍव्हरेजचा. म्हणजे काय, सरासरी काढायची आपल्याला समोरच्या बाजू. आता लक्षात घ्या, समोराल बाजू कोणते आहेत, ए बी आणि डीसी. हे समोरासमोरील बाजूची सरासरी काढायची. कशी काढता येते माहिती तुम्हाला? दोघांची बेरीज करून 2 न भागायची. हे 600 अधिक 800 किती आले? 1400. 1400 भागिले 2 किती आले? 700. एवढं कळलं? म्हणजे या 2 बाजू सरासरी 700 आली. नंतर ह्या 2 बाजूची काढायची, म्हणजे कोणती, एडी आणि बीसीची. तर किती आली? 900 अधिक 700 किती झाली? 1600. 1600 भागिले 2 800. याची सरासरी 700, यांची सरासरी 800. ही झाली आपली लेंथ आणि ब्रीड. सिंपल. दोघांचा गुणाकार केल्यावर आपल्याला काय भेटणार आहे? त्याचा एरिया भेटणार आहे. पण एरिया कशामध्ये असतो? चौरस फूटमध्ये. आपण फूटमध्ये मोजलं का नाही, मग तो गुणाकार केल्यावर आपल्याला 5,00,000 काय भेटला? स्क्वेअर फूट. तर हे भेटला आपल्याला एरिया. पण आता आपल्याला एकर मध्ये कन्वर्ट करणे. इथे लक्ष द्या. बघा, 1 गुंठा म्हणजे किती? 1089 चौरस फूट आहे. फूट मध्ये केलं आपल्याला. लक्षात घ्या, 1 एकर म्हणजे 40 गुंठे. हे 2 फॉर्म्युले आपण इथं वापरू, ठीक आहे? बघा कसा वापरायचा. 5,60,000 आपल्याला गुंठ्यामध्ये कन्वर्ट करायचं. मग गुंठ्यामध्ये कन्वर्ट करायला आपण कशाने भागणार? 1089. 1089 भागितल्यावर आपलं काय आलं? गुंठे किती आले? 514.23. या 23चं कॅल्क्युलेशन थोडं बाजूला ठेवू. आपण किती गुंठे पकडू? 514. क्लिअर? तर 514ला आपण काय केलं, एकर याच्यातली बाजूला काढली. एकर म्हणजे किती? एकर म्हणजे 40 गुंठे. तर 40 जर बाजूला काढले तर 480 बाजूला पडतात. कळलं का? कारण पुढचा एकर होणार नाही. काऊन होणार नाही? पुन्हा 40 जर म्हणलं तर 520 व्हायले. कळलं का? 480 आपण कंप्लीट करले प्लस 34 हे उरलेले गुंठे, म्हणजे 480 गुंठे झाले. 480 गुंठे आणि 34 गुंठे वेगळे केले आपण. हे वेगळे काऊन केले? कारण पूर्ण एकर करायचे होते. बघा, भागिले आपण 40 केले, म्हणजे किती भेटलं आपल्याला? 12 एकर आणि 34 गुंठे. समजलं तुम्हाला? तर अशा पद्धतीनं तुम्हाला कोणतेही शेत मोजता येईल, कोणाचंही शेत मोजता येईल. तुम्ही घरी जाऊन शेत मोजणार, नक्की मोजणार. या ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटल तर ह्या प्रयोग तुम्ही नक्की करा, कारण आपण शेतकऱ्याचे पुत्र आहे. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.